हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे आणि इथं मस्त माझी देवांची आंघोळ झाली, देवपूजा झाली. बघा किती छान अशी देवपूजा केली. सफेद फुलं वाहिले देवांना. आता इथं दुपारची वेळ आहे आणि माझी मैत्रीण आली, वरमाई येते माझ्या शेजारी बसलेली. तिच्या मुलीचं लग्न आहे तर तिला मी घरी बोलवलं होतं. साडीन ते द्यायचं होतं तर वरमाईला बोलवलं होतं आणि तिच्या शेजारी तिची मावस बहीण आहे तर त्या दोघी जणी आल्या. यांना जेवायला दिलं आहे. माझ्या सासरवरून तिला बोलवलं तर ती आली. मी तिला फोन सकाळीच केला होता का तुझ्या वेळेनुसार ये घरी, तर मग ती आली आहे. आणि आता आहे ना तिची इथं ओटी भरते. तर आमच्या इकडे असे म्हणतात वरमाईला न्हायला बोलवायचं. तर तिने ना तोंड हात पाय धुतलं. तिनं सकाळीच केसांना मेहंदी लावली तर म्हटलं आंघोळीला इकडे ये, तर ती म्हणे एवढे लांब येऊ का. तर मग आल्यानंतर तिने तोंड हात पाय धुतलं. आता इथं तिची ओटी भरते. त्या दिवशी तिच्याच मुलीच्या लग्नाच्या पुऱ्यांसाठी मी गेले होते तर आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे. तर आता तिची इथं मी ओटी भरली, नारळ आणलं आणि त्या भाऊंला ड्रेस दिला, एक शॉल दिली, टोपी दिली आणि तिला साडी दिली आहे. तर आता इथं तिची ओटी भरते नारळानी आणि तांदळानी. आणि येताना गजरे पण ऑफिसमधून येता घेऊन आले. त्यांना दोघींना पण गजरे लावले. आणि वरमाईला आहे ना मी बांगड्या भरायला पण पैसे दिले होते. तिने माझ्यातर्फे बांगड्या भरल्या आणि मला पण तिने भरल्या. कासाराच्या दुकानामध्येच ती मला घेऊन गेली होती, ऑफिसमधूनच घरून आली आणि मला पण नेलं होतं बांगड्या भरायला. तिने पण मला भरल्या आणि मी पण तिला भरल्या आहे. आत्ता इथं त्यांना सरबत दिला. ऊन होतं तर चहा वगैरे नाही ठेवला. आता जरा ऊन पण वाढत चाललं आहे ना, तर मस्तपैकी लिंबू सरबत केलं. लिंबू सरबत घेतलं. मी म्हटलं काहीतरी खायला बनवते, पोहे वगैरे, तर म्हणे काही नको. मग इथं मस्त आमच्या गप्पा वगैरे झाले. कमीत कमी 1-1.5 तास गप्पा मारल्या. आणि मग त्या पण आम्ही सोबतच म्हणजे गावामध्ये गेलो, ती घरी गेली. तर आता दुपारचे खूपच ऊन झालं आहे आणि आता दिवस पण उन्हाचे सुरू झाले. थोडीफार थंडी सकाळी सकाळी वाजते. तर त्या ताई बसलेल्या आहेत, तिची मावस बहीण आहे आणि त्या माझ्या पण ननंदबाई लागतात. तर त्यांना पण मी साडी दिली. तर मग यांनी पण भरपूर वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि तिला तोच मी जो पुऱ्यांचा शॉर्ट व्हिडिओ होता ना तोच दाखवित होते. तर भरपूर अशा गप्पा झाल्या आहे आणि आता आम्ही निघणार आहे. तर त्यांच्या पाया वगैरे पडले. वरमाई आज माझ्या घरी आली तर छान वाटलं. कसं तिथं लग्नात मी गेल्यानंतर साडी दिलीच असती तो वेगळी गोष्ट आहे, पण माझ्या घरी मी बोलवलं ना तर मग मला अजूनच छान वाटलं. आणि मी राहते तिथून तर माझं सासर एकदमच जवळ 8-9 किलोमीटरच अंतरावर आहे. त्याच्यामुळं मग ती पण आली आणि कसं घरी बोलवल्यानंतर जरा वेगळीच गंमत असते, मज्जा असते. तर भरपूर आम्ही अशा गप्पा वगैरे मारल्या. मी पण आमच्या गावात 5 वर्ष होते त्याच्यामुळं तेव्हाच्या आमच्या जुन्या आठवणी आम्ही काढल्या. आता इथं संध्याकाळची वेळ आहे तर कांदे भाजायला ठेवले आणि खोबरं पनीरची भाजी बनवायची. एकीकडे पीठ पण भिजवायला घेतलं आहे आणि भात पण टाकला आहे. एकीकडे भात पण उरायला आहे. तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली. पीठ भिजवून घेते आणि 2-3 दिवसानंतर व्हिडिओ येऊ राहिला आहे. तर कसं आता घराचं काम वगैरे चालू आहे, त्यातले त्यात मुलांची आता परीक्षा जवळ येत चालले तर त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला पण वेळ मिळत नाही. त्याच्यामुळेच जरा व्हिडिओ लेट येऊ राहिले. पण आता छान आपले सबस्क्रायबर पण वाढत चालले. तर असाच मला सपोर्ट करा. खूप छान वाटतंय सबस्क्रायबर वाढत चालले. आणि एक मी आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, माझं सुंदर किचन. तर तो व्हिडिओ पण मस्त ग्रो झालेला आहे. खूप त्या व्हिडिओला सपोर्ट आला आहे, व्ह्यूज वाढले. तर असंच सपोर्ट करा आणि आपला चॅनल पुढे घेऊन जा. तर हा दुसरा दिवस आहे. इथं सकाळची वेळ आहे आणि आज मला सोफ्याचे कवर पण बदलवायचे आणि उशांचे कवर पण बदलवायचे आहेत. तर धुवायला टाकायचे. बरेच दिवस झाले उशांचे कवरच बदलवले नव्हते. तर मग म्हटलं चला आज मस्तपैकी सोफा कुशन वगैरे सर्व व्यवस्थित धुवायला टाकूया, कवर वगैरे. आणि सकाळचं फ्रेश असं वातावरण असतं ना, सकाळी सकाळी एकदम मस्त कामं पटपट आवरतात. कारण आपला मूड पण फ्रेश असतो. सकाळी एवढं काही दमलेलो नसतो ना, त्याच्यामुळं काय होतं कमी वेळेत आपले खूप सारे कामं आवरले जातात सकाळी सकाळी घरातले.
आणि त्यातल्या त्यात आहे ना आम्ही लवकरच उठतो, त्याच्यामुळं माझे तर अजूनच लवकर कामं आवरतात. 10पर्यंत तर सर्वच कामं म्हटले ना तरी चालेल, सगळेच कामं आवरून जातात. तर इथे ना सोफ्याचा कवर काढून घेतला, आता हे धुवायला टाकते आणि व्यवस्थित कुशन वगैरे झटकून घेते. नेहमी मी काही कुशन पूर्ण काढत नाही, 2-4-8 दिवसातून काढते आणि दररोज तर सोफ्याचे कवर वगैरे व्यवस्थित झटकूनच आपण टाकून घेतो सोफ्यावरती. आणि मागच्या साईडला आहे ना अशी मी साडी टाकलेली आहे, म्हणजे ना सोफा खराब नाही होत मागच्या बाजूने. तर मी सोफ्याची ना खूप काळजी घेते, त्यातले त्यात आहे ना तो क्रीम कलरचा असल्यामुळे ना मग पटकन डाग वगैरे लागले जातात. तर आता दुसरा कवर टाकते आणि असे साईडला आहे ना पिन लावते, म्हणजे व्यवस्थित कवर पण बसल्या जातो. आणि ज्या वेळेस हा कवर टाकते ना तर हॉल इतका मस्त आणि प्रशस्त खूप मोठा दिसतो आणि एकदम असा सूर्यप्रकाश हॉलमध्ये राहतो, एकदम वेगळंच दिसतंय, खूप छान बघायला वाटतंय डोळ्याला, म्हणजे बघून तर खूपच छान वाटतंय हा कवर टाकल्यानंतर. आणि जे आता मी उशांना कवर घालते ना, हे टाकले ना का हॉल एकदम मोठा दिसतो. इथे मी बनवायला घेतले बटाटा पोहे, तेल टाकलंय, जिरा मोहरीची फोडणी दिली, कांदा आणि बटाटे आणि थोडेसे शेंगदाणे टाकले. व्यवस्थित लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून द्यायचे आहे. आज खूप दिवसानंतर मी बटाटा पोहे बनवते, खूप छान लागतात बटाटा पोहे. नुसतेच पोहे करायचे ऐवजी ना एखादा पातळ चिरून बटाटा टाकायचा, सालं काढून घ्यायचे बटाट्याचे. ऊन बघा किचनमध्ये खूप येतं ना, त्याच्यामुळं व्यवस्थित गॅसवरती काय चाललंय ना ते दिसत पण नाही कधी कधी. आता इथं हळदी पावडर टाकून घेते, ती पण व्यवस्थित मिक्स करायची आहे. थोडेसे साखरेचे दाणे टाकून घ्यायचे आहे. आता इथं चवीनुसार मीठ टाकते. सर्व व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे. पोहे स्वच्छ निवडून आणि भिजून ठेवले होते, आता ते टाकून घेते. कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरले, आता वरतून कोथिंबीर टाकते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे एकदम छान झालेत. लिंबू पिळून घेते. डिशमध्ये लिंबू द्यायच्या ऐवजी ना असं पिळलेलं लिंबू डायरेक्ट सर्व पोह्यांवर मस्त लागतं, म्हणजे सर्व पोह्यांना पण ते लिंबू लागतंय आणि डिशमध्ये द्यायची गरज पण पडत नाही. त्या बिया वगैरे पण पडतात ना लिंबाच्या, त्याच्यामुळे मी नेहमी असंच डायरेक्ट पिळूनच घेते लिंबू. आता इथं मसाल्याचा डब्बा बदलवलाय. 2 डब्बे आहे माझ्याकडे मसाल्याचे, तर 2-3 दिवस मिळून येणं मी मसाल्याचा डब्बा पण बदलवत असते. 8 दिवस तर होऊन पण नाही देत, आठवड्यातून 2-3 वेळेस बदलवून होतो. मला वाटलं ना का डब्बा खराब झालाय, डाग पडले का मी पटकन मसाल्याचा डब्बा बदलून टाकते भांडे घासायच्या आधी. नेहमी मसाल्याचा डब्बा अशा पद्धतीने भरायचा. लाल तिखट, त्याच्या शेजारी हळदी पावडर, मसाला, जिरा मोहरी सर्व असे व्यवस्थित ठेवले ना का बरोबर आपल्याला फोडणीच्या वेळेस तसे मसाले वापरता येतात. तर हा व्हिडिओ आहे, एक दिवशी ना आम्ही स्वामी समर्थ केंद्रात त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, तर मग मी व्हिडिओ बनवला होता. तर तो व्हिडिओ आहे, सकाळची वेळ आहे आणि आत्ता कमीत कमी 7-7:30 वाजले सकाळचे. एक कार्यक्रम पण होता, कार्यक्रमाला पण गेलो आणि तिथून पुढे स्वामी समर्थ केंद्रात गेलो होतो स्वामींच्या दर्शनाला. तर मग मी तो व्हिडिओ बनवलेलाच होता, तर मग म्हटलं चला ह्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पण ॲड करूया आणि सर्व ताई दादा मैत्रिणींना स्वामींचं दर्शन घडवूया. इथं
इथं स्वामी समर्थ केंद्रामध्ये ना गाड्यांच्या पार्किंगला पण खूप अशी जागा आहे आणि हे निवासी जे भाविक थांबतात ना त्यांच्यासाठी राहण्याची सोय खूप छान असं त्र्यंबकेश्वरचं स्वामी समर्थ केंद्र आहे। तर मला जेव्हा वाटलं ना कधी पण आम्ही दर्शनासाठी स्वामींच्या जातो, स्वामींनी बोलवल्यानंतर इथं बघा कशा गाड्या पार्किंगला आहे, झाडं वगैरे खूप छान अशी सावली पण आहे। तर आता आम्ही निघालो आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर्शनाला। तर तिथं तर मध्ये काही व्हिडिओ वगैरे काढून देते नाही किंवा फोटो वगैरे काढून नाही देते, त्याच्यामुळं बाहेरचा जो परिसर आहे ना तिथपर्यंतच व्हिडिओ वगैरे बनवले आणि पुढे गेल्यानंतर आहे ना मग केंद्रात पोहोचल्यानंतर फोटो कॅमेरा म्हणजे फोन खिशातून काढायचाच नाही, फोन पर्समध्ये वगैरे खिशातच ठेवायचा। तर तिथं CCTV कॅमेरे वगैरे लावलेले असतात, त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ वगैरे तिथं काही बनवलेच नाही। जर बनवायचेच नाही तर कशाला आपण व्हिडिओ बनवायचे। तर इथून पाय धुवून जायचं आहे पुढे। तर स्वामींसाठी प्रसाद घेतला आणि स्वामींच्या दर्शनाला आता आम्ही केंद्रामध्ये पोहोचलो। तर खूप छान असं दर्शन झालं स्वामींचं। शनिवार होता ज्या दिवशी आम्ही स्वामींच्या दर्शनाला गेलो ना, तर शनिवार होता। इथं स्वामींसाठी प्रसाद घेतला आणि केंद्रात पोहोचलो, मस्त दर्शन झालं। खूप अशी गर्दी, भाविक वगैरे खूप होते। इथं मी थोडासा व्हिडिओ काढला, बाहेरच्या बाजूनी थोडासा कॅमेरा झूम केला आणि पटकन स्वामींचं दर्शन दिलंय तुम्हाला। तर सर्व ताई दादा मैत्रिणींनी स्वामींचं दर्शन घ्या। हो, मस्त दर्शन झालं, गर्दी पण एवढी नव्हती। गर्दी बघा विशिष्ट दिवशी राहतो ना। हां, ते आज सुट्टी आहे ना। हां, लोक येतील। एक कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर स्वामींच्या दर्शनाला आलो। आता ही दुपारची वेळ आहे आणि आता स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही लगेच घरी जाणार आहोत। तर आता चला मी ह्या व्हिडिओचा एंड करते। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा। प्रसाद घेतलाय स्वामींचा घरी मुलांसाठी, आम्हाला सर्वांना। तर घरी गेल्यानंतर आहे ना हा प्रसाद सर्वांना देणार आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत सर्वांना बाय बाय। श्री स्वामी समर्थ।